तामसूल भेटलाय मोठाचा. बघू शकता कसला आहे तामसूल. त्याच्यात पडलाय खडक बाजू. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तले पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनल मी पाडगर या चॅनल तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी बघू शकता खूप वारा सुटला आहे आणि रात्रभर पाऊस पडते आणि सकाळी सकाळी आलोय. आपली मच्छीला जी जाळं मारलेत ते जाळं मारलो. 6 वाजता निघालोय आणि आता आम्ही पोहोचतोय लोकेशनवर, म्हणजे समुद्रावर. हा समुद्र आहे इकडे या बाजूला बघू शकताय. आणि बघूया काय मिळते मच्छी. नक्कीच पप्पा आहेत आणि काका आहेत, म्हणजे सुरेश काका आणि आमचे पप्पा आहेत. तर दोघे पुढे गेलेत आणि मी चालू आहे पाठवून खास व्हिडिओ करण्यासाठी. आणि काय या व्हिडिओमध्ये किती काय काय भेटतंय हे तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सकाळी 6ला घरून निघालो आणि 6 वाजता सकाळी घरून निघताच एक मस्तपैकी 15 मिनिटाचा प्रवास आपला गाडीवर केला आणि त्यानंतर आपण समुद्रावर पोहोचलोय. तर समुद्राचं लोकेशन तुम्ही पाहू शकता. रस्ता एकदम भारी आहे आणि खूप ढगाळ वातावरण आहे. आपण आपल्या जाळाच्या लोकेशनवर पोहोचलोय आणि पाहू शकता समुद्र पूर्णतः खवळलेला आहे. लाटांचा खूप जोरात आहे आणि पाऊस सुद्धा इथे सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे जाळं पाळवण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम नक्कीच येईल, पण तरी पण बघूया आता काय मिळते. कारण बघू शकता फुल दगडांच्या लाटांच्या मारांमुळे इथे चाळाची पण इच्छा होत नाही. तर आपण पहिला जाल आता उठवायला सुरुवात केली आहे आणि आपल्याबरोबर आहेत सुरेश काका. त्यांनी हा पहिला जाल उठवण्यास सुरुवात केली आहे आणि काय पडते बघूया. पाऊससुद्धा लागला आहे. काकांना पहिल्या जालामध्ये काहीतरी बाईट लागलेली आणि त्यांनी काढला आहे. पहिलेच आपल्याला एक तामसूल भेटला आहे मोठाचा. बघू शकता कसला आहे तामसूल. आपली सुरुवात भारी झाली. याला ताम पण बोलतात आणि तामच भेटले. एकदम काम सुरुवात भारी झाली पहिल्या जालात. कारण लाटा पण बघू शकता आपण किती आहेत. त्या लाटाची झुंज देत आपण इथं जाळं पालवतोय. जाळ पाण्यामध्ये पाणी बघू शकता पूर्णतः छातीवर पाणी आहे. पुढची व्हिडिओ आपल्याला जमेल की नाही याची पण शंका वाटते, कारण पाण्याची लाटा पूर्ण मोबाईलवर येत आहेत. आणि काकांना पुढे शिंगाले भेटले, शिंगाले लागले एकदम तडाकी कचकड बांधायची. 2 पावला जेवढा चालतोय तेवढाच पाठी येतोय, कारण लाटांचाच प्रवाह तेवढा आहे. बघू शकता पालवाला होणार. आपल्या जाळ्यामध्ये आपल्याला एक ताम लागले आणि एक शिंगाले लागले आणि पाणी पण भरपूर आहे. जवळजवळ छातीच्या भर पाणी आहे आणि तेवढ्या ह्याच्यात आपण मोबाईल घेऊन चाललो आहे. आता वाटत नाही मला की पुढे आपल्याला ही व्हिडिओ दाखवता येईल, कारण पाणी भरपूर झालं आहे. काका पुढे गेलेत आणि ते बघा पाणी तिथे तर भरपूर आहे आणि त्या पाण्यामध्ये जाळं पालवायला सुरुवात तरी केलं आहे. बघूया जेवढे दाखवता येईल तेवढं मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जमल काढायला, जमल ना काढायला. आपल्याला इथे एक शेवंडी लागली, म्हणजे आणि आमच्या पाड्याकरांच्या भाषेत पोचा. तर तो नक्कीच तुम्हाला दाखवतो. दुसऱ्या जालामध्ये पहिल्या पदरावर लागला आपल्याला एक शेवंडी म्हणजे पोचा. खारा पण नाही होत आणि तरीसुद्धा आपण ट्राय करतोय त्याला काढण्याची.
पाण्याचा वेग एवढा आहे की पाणी खेचते पुरा. हो बघा, सुरुवात आपली झाली दुसऱ्या जाळ्यामध्ये. जे कारणासाठी आपण इथे आलेलो ती आपल्याला एक वस्तू भेटले आणि काम 25 झाला एकदम. पाऊस पण फुल जोरात लागलो आणि पाणी पण बराच पडला. याच्यात पडलाय खडक पालू. साईज एक नंबर आहे, म्हणजे एक टायमाचा कालवण आपला इथे होईल. पुढल्या बाजूला पाणी जास्त झाला, मोबाईल तिथपर्यंत काय पोहोचला नाही. पण पुढे एक जाल भेटला, तिथे पप्पा आले आणि पप्पांनी पहिला जाल पालवायला घेतला. त्याच्यात आपल्याला एक खडकपालू मासा लागला आहे आणि त्याची साईज नक्कीच एकदम भारी आहे आणि मोठी आहे. आरामात आपला एके टायमाचा कालवण आरामात होईल. आणि पाणी किती आहे बघू शकता, छातीवर इथे सुद्धा पाणी आहे. खूप पाणी निकाड आरले, त्याच्यामुळे आपली जाल आहे ती पालवता का आली नाही. आता मोबाईल आपल्याला गप वरतीच ठेवायला लागेल कातलावर, कारण बस झाला. खूप पाणी वाढलं आहे आणि आपल्याला तेवढा का आता जमणार नाही. मोबाईल आहे तर गोप्रो वगैरे नक्कीच पुढल्याला घेऊ. आणि त्याच्यामुळे आता आपण चिप वरती मोबाईल ठेवताना जाला पालवतो. शेवटला काय तुम्हाला भेटेल ते नक्कीच दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. सगळेच जाला आपले पालून झालेत आणि सगळेच जालामध्ये थोडी थोडी आपल्या नंतर पोचा भेटलेत आणि ती काय आपल्याला दाखवता आली नाहीत, कारण पाणी भरपूर लाटा होत्या आणि पप्पा अजून आतमध्ये आहेत आणि काकासुद्धा आतमध्ये आहेत आणि मी बाहेर आलो आहे. आणि बघूया, तुम्हाला दाखवतो किती भेटलीत ती. तर आपल्याला टोटल 10 शेवंडी भेटलेत, हे बघू शकता आपण. एक तामसूल, एक खडकपालू आणि एक शिंगाली, अशी टोटल 10 पीस आहेत. आणि आपला आज काम 25 झाला. एकदम फुल मजा आली. व्हिडिओमध्ये पोचा का आपल्याला एवढी व्यवस्थित दाखवता आली नाही, परंतु फुल मजा आली. एवढे पावसात आणि एवढे लाटांमध्ये आपण ही फिशिंग केली आणि ह्या फिशिंगचा आपल्याला पूर्णतः फायदा झाला. हे बघू शकता आपण कसली आहेत सगळी एकदम तणकी. टोटल 10. आज शेवण्याचं काम 25 केलं आहे आणि एकदम भारी व्हिडिओ झाले. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. बाय.